आज ह्या महालक्ष्मी पूजनाच्या मंगल प्रसंगी श्री लक्ष्मी देवी यांची स्तुती व्हावी असं मला वाटतं. आणि श्री लक्ष्मी देवी यांची स्तुती करायला नारद मुनींशिवाय दुसरे कोणीही योग्य नाही. नारायण नारायण. मुनिवर. होय देवा. क्षमस्व भगवत्यंबे क्षमाशीले परात्परे शुद्ध सत्व स्वरूपे च कोपादि परिवर्जिते उपमे सर्व साध्वीनां कैलासे पार्वती त्वंच क्षीराब्धौ सिंधु कन्यका स्वर्गे च त्वं महालक्ष्मी वैकुंठे च महालक्ष्मी देवदेवी सरस्वती गंगा च तुलसी त्वंच कृष्ण प्राणाधिदेवित्वं गोलोके राधिका वयं रासे रासेश्वरी त्वंच वृंदावन वने वने कृष्ण प्रिया त्वं भांडारे चंद्रा चंदन कानने विरजा चंपक वने शशशृंगे च सुंदरी कुंददंती कुंदवने सुशीला केतकी वने कदंब माजा त्वं देवी कदंबर कानने पिच राजलक्ष्मी राजगेहे गृहलक्ष्मी गृहे गृहे. गणेश माता दुर्गा ही शिवप्रिया, नारायणी विष्णुप्रिया. तीच सृष्टी लक्ष्मी धृती व माया होय. श्रुतींनी तिचे अनंत रूपी अनंत गुणी वर्णन केले आहे. शुद्ध सत्वरूपा पद्मा, सर्व संपत्तीची निर्माती, सर्व अन्न पदार्थात तिचीच रूपे असतात. सर्व जीवांना जीवन देण्याचे काम ती करते. ती सती महालक्ष्मी वैकुंठवासिनी पतिव्रता, स्वर्गाची स्वर्गलक्ष्मी घरातील गृहलक्ष्मी असते. जगदंबा विद्यारूप सिद्धी देते. 4 वेद 4 वर्ण व छंद यांची माता संस्कारदायिनी सावित्री व गायत्री असते. पंचप्राणांना धारण करणारी, रासक्रीडा करणारी, संतोष हर्ष हे आदिमाते. आपण सर्व व्यापक अनंत अनादि आहात. आपणाला नमस्कार असो. आपण प्रातःकाळी बाला, माध्यान्नी युवती व संध्याकाळी वृद्धावस्थेत असता. तेव्हा आपण क्रमशः हंसारूढ, गरुडारूढ आणि वृषभारूढ असता. ऋग्वेदाच्या ध्यानी तन्मय असणारी, अंतरिक्षात यजुर्वेदाचा पाठ करणारी, तसेच पृथ्वीवर भ्रमण करताना सामगायन करणारी, अहंकार आणि महातत्वाची प्रकृती आपणच आहात. आपणच इच्छाशक्ती, क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती देणाऱ्या आहात. भारतवर्षातील सर्व नद्या आपणच आहात. इडा, पिंगला, सुषुम्ना, गांधारी, हंतजिव्हा, पूषा, अपुषा, अलंबुमुसा, कुहू, शंखिनी नावाची प्राणवाहिनी नाड्यांच्या रूपात आपणच शरीरात विद्यमान असता. मूलाधारात कुंडलिनीच्या रूपात आपणच राहता. नारायण नारायण. दीपावलीच्या या शुभ प्रसंगी ज्यांनी माझे स्मरण पूजन शुद्ध अंतःकरणाने केले आहे त्या सर्वांवर मी प्रसन्न आहे. त्या सर्व भक्तांवर माझी निरंतर कृपा राहील. श्री खंडेरायांवर ज्यांची अपार भक्ती आहे अशा सर्व भक्तांवर माझी विशेष कृपा राहील.
श्री खंडेरायांच्या भक्तांना देखील मी धन, धान्य, यश, कीर्ती, आनंद आणि गृहसौख्य प्रदान करेन. शुद्ध आचरण असणाऱ्या सर्व भक्तांवर मी सदैव प्रसन्न राहीन. कोण आहे जी तुम्ही? तुम्हाला ओळखलं नाही? नाही, मी पहिल्यांदाच बघते आहे ना तुम्हासनी. हे दिवत लावलंच सोय. तुम्ही नाही सांगितलं ना, मग मी कशाला लावल? मग दिवं कसं काय लागलं? दीपावली आहे आणि तुम्ही अंधारात, असं का? तुम्ही जेजुरीहून आला आहे का जी? नाही म्हणजे तुम्ही हत कसं? दीपावली आहे म्हणून मी इथे आली. तुम्ही आत या जी. तुम्हाला आत बोलवायचंच राहून गेलं. या आत या. या बसाजी. कोण कोणाच्या रूपानं घरला येईल काय सांगता येत नाही बघ. गंगे जा, हळद कुंकून दूध घेऊन ये. तुम्ही चिंतित दिसतात. तसं काय बी नाही बघा. असं कसं? सांग की. तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर तुम्ही सांगू शकता. माझं तुझे स्वागत केलं आहे हे मला खूप आवडलं. सांग बरं, मी तुला काय देऊ? मला काय बी नका हायजी. तुम्ही हाता आला सा, आम्हासनी भेटला सा. तुम्ही पुण्यांना भेटाय यावं, अजून काय हो.
पुन्हा येईन. तू मला ओळखशील ना? वय मी तुम्हाला ध्यानात ठेवल. येते मी. सावकाश जावाजी. हे काही झालेलं आहे ना ते कुठं सांगायला जाऊ नका. मी कशाला कुणाला सांगायला जातो या? गणोबा तूच हे ध्यानामध्ये ठेव म्हणजे झालं. अहो गणोबा, अहो राघोबा थांबा तरी. अहो तुम्ही ह्या दिशेनं चालला होता ना? हा ते मध्ये एक काम आठवलं ना म्हणून माघारी चाललो होतो. काम आठवलं म्हणून की मी येताना दिसले म्हणून? खरं तर तुम्ही येताना दिसल्या म्हणूनच माघारी चाललो होतो. अहो पण का? तुम्ही आम्हासनी काय बाई विचारणार नाही, आम्ही तुम्हासनी सांगणार आणि तुम्ही ते देवीसनी जाऊन सांगणार. अहो आता मी तरी काय करणार? मी स्वतःहून जरी देवींना काही नाही सांगितलं तरी देवींनी विचारल्यावर मी खोटं तरी कसं बोलणार? ते बी आहेच म्हणा. आता देव गडावर नाहीत, ते खाली बानूकडे गेले आहेत. तर तुम्हाला पुढे काय झालं हे ठाऊक असेलच. नाही नाही आम्हासनी काय बी ठावं नाही. तुम्हाला तर ठाऊक असणारच. अहो माझी खात्री आहे. नाही हो, आम्हाला खरंच काय ठावं नाही हो. तर काय झालं ते देव फक्त बाणाईकडे गेला आहेत एवढंच ठाव आहे बघा. आणि हे बघा आम्हासनी काय बी विचारू नका तुम्ही आता. आणि ह्यातलं देवीसनी काय बी सांगू नका म्हणजे झालं. अहो राघोबा मी म्हणाले ना, तर गडावर तणावाचं वातावरण असावं असं वाटतं का मला? नाही नाही नाहीच. मला वाटतं गडावर सगळे आनंदात असावेत. वय वय. पण आता मी हे देवींना कसं सांगणार? तर तुम्हाला काही कळलं तर सांगा मला. वय वय सांगतो, काय कळलं की सांगतो. हं? चल रे, लय कामं पडले. चल. खाली काय झालं हे तर कळायलाच हवं. ते देवींच्या कानावर घातलं पाहिजे. पण काय झालं असावं? देवी, एक सांगायचं होतं. आत ये. मी सांगितलं तर चालेल ना? सांग. मी देवांना राजवाड्यातून बाहेर जाताना पाहिलं. मग ते खूप रागात होते. म्हणजे कुठे गेलं ते काही कळलं नाही. कुठे जाणार? ते तिच्याकडेच गेले असतील. देवी, आता माझ्यासाठी काय आज्ञा आहे? काय काय घडतंय ते मला येऊन सांग. हो, येऊ मी? बानू, तुम्ही? शुभम भवतु. बानू, कशी आहेस? मी बरी आजी. बानू, मी आलो आहे आणि तू इथे नाहीस असं कधीच झालं नाही. काय करत होतीस? म्या वाडा झाडून पुसून घेत होते. म्या सामान बांधून ठेवत होते. सामान बांधून ठेवत होतीस म्हणजे? म्या चालले आहे ना चंदनपुरीला.